आजची आपली रेसिपी आहे काजू पनीरची भाजी, जी चवीला खरंच खूप भारी लागते. हॉटेलमध्ये जाऊन आपण जर मागवली तर महाग पडते. त्यापेक्षा जर घरी या पद्धतीने बनवलात ना, तर मस्त अशी चमचमीत रसरशीत काजू पनीरची भाजी तुम्ही घरी बनवू शकता. नेहमी नेहमी एकाच प्रकारची भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल पनीरची, तर ही भाजी एकदा नक्की बनवून पहा. खाणारे खरंच बोटं चटत राहतील, एवढी जबरदस्त टेस्टी लागते. चवीला जेवढी भारी आहे ना, तेवढीच बनवायलाही खूप सोपी आहे. एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायचं आहे बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर सुरुवात करूया आपण ह्या साध्या सोप्या झटपट टेस्टी अशा काजू पनीरच्या भाजीसाठी. तर इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे मी तेल घेते. जरा मोठी कढई घ्यायची जाडबुडाची, म्हणजे काय होतं खाली लागत नाही मसाला वगैरे, नाहीतर आपली भाजीची टेस्ट बिघडू शकते. त्यामुळे जाडबुडाची कढई घ्यायची. 2 चमचे तेल घेतलेले. यानंतर इथे ना 15-20 काजू घेतलेले आहेत. 2 असे तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे तळायलाही सोपं पडतं. आता ह्या काजू आपल्याला एकदम लालसर करायचे नाही. थोडंसं ह्याचा कच्चापणा झाला निघून गेला आणि हे हलका हलका कुरकुरीत झालं एवढे आपल्याला गॅस एकदम मंद करून तळायचे आहेत बरं का. गॅस फास्ट होऊन तळायचं नाही, कारण काजू ना पटकन करपल्या जातात, लगेच लाल होतात. आणि आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाही. हलका हलकासा कुरकुरीत आणि थोडासा असा कलर चेंज होईपर्यंतच भाजून घ्यायचे. तर बघू शकता काजू आपल्या ह्या अशा भाजून घेतलेल्या आहेत तेलामध्ये. काजू काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये 2 तेजपत्ते घेतलेले आहेत. आता मोठा असेल तर 1 घेऊ शकता, छोटे आहेत त्यामुळे मी 2 घेतलेले आहेत. 1 चमचा जिरं घातलेलं आहे. गॅस कमीच ठेवलेला आहे. जिरं छान असं तडकल्यानंतर इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे बरं का. बारीक चिरून घेतल्यामुळे काय होतं म्हणजे मस्त ग्रेव्हीमध्ये मिक्स होतात, त्यामुळे मी बारीक चिरून घेते. आता कांदा आपल्याला छान असा मऊसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. गॅस मिडियमवरती ठेवायची. आपल्याला एकदम असा ब्राऊन कलरचा कांदा नाही करायचा आहे. मस्त नरम झाला, गुलाबीसर झाला का आपल्याला असा हा कांदा भाजून घ्यायचा आहे. गॅस कमी ठेवल्यामुळे काय होतं, कांदा छान असा मऊसर होतो. जास्त असं कुरकुरीतपणा नको आहे आपल्याला, त्यामुळे मऊसर होईपर्यंत आपण हा भाजून घेतल्यामुळे गॅस कमी ठेवायचा. आणि त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. आलं लसूण पेस्ट कांद्याबरोबर भाजून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे, त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि आपल्या भाजीला टेस्ट छान येते. जर आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतली गेली नाही ना, तर मग भाजीमध्ये त्याचा स्ट्रॉंग वास येतो आणि भाजीची टेस्ट खरंच बघा एकदम असं वेगळी लागते. त्यामुळे काय करायचं, छान असं भाजून घ्यायचे. तर कांदा आलं लसूण छान भाजून घेतल्यानंतर यामध्ये 2 टोमॅटोची मी पेस्ट करून घेतलेली आहे, ते आपण घालायचे. टोमॅटो ना छान असे लाल लाल घ्यायचे. यामुळे काय होतं, भाजीला कलरही खूप छान येतो. आणि पेस्ट करूनच घालायची, म्हणजे ग्रेव्ही जी आहे ना दाटसर होते. आता ह्या ग्रेव्हीला 2 मिनटं आपण छान असं शिजून घेऊया, म्हणजे टोमॅटो छान शिजला जाईल. गॅस एकदम मंदवरती ठेवलेला आहे. बघू शकता टोमॅटोची पेस्ट आपण जी घातली आहे ती मस्त अशी शिजली गेलेली आहे. गॅस एकदम मंद ठेवला होता, त्यामुळे खाली लागत पण नाही. जास्त नाही आपल्याला शिजवायचं, कारण यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही आहे ना, त्यामुळे गॅस मंद ठेवून 2-3 मिनटं शिजवायची. आता यामध्ये घालूया आपण काजूची पेस्ट. तर 8-10 काजू मी अशा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेल्या. थोडा वेळ अर्धा तास पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या, म्हणजे त्या नरम होतात. यामुळे काय होतं, आपली भाजीच्या ग्रेव्हीला ना मस्त अशी क्रीमी टेस्ट असा टेक्स्चर येतं आणि चवीलाही खूप भारी लागते ही भाजी. थोडंसं घालते एक मिक्सर जारमधून पाणी आणि धुवून घातलेलं आहे मिक्सर जार यामध्ये. आता गॅस एकदम मंद ठेवायचे आहे, कारण काजूची पेस्ट घातली ना, जर काजूची पेस्ट घातल्यानंतर तुम्ही गॅस फास्ट ठेवलात ना, तर काजू खाली लागतात. त्यामुळे गॅस मंद ठेवायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालूया मसाले. तर छोटा चमचा हळद घातलेला आहे. 1 चमचा धने पावडर घालते, मोठा चमचा. अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घालते. तुम्ही जे रेग्युलर घरामध्ये वापरता ते लाल मिरची पावडर घालायची. अर्धा चमचा इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे ना भाजीला कलर खूप छान येतो. एक छोटा अर्धा चमचा एवढा किचन किंग मसाला घातलेला आहे, तुमच्याकडे असेल तर नक्की घाला. अर्धा चमचा इथे आपण कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथी तव्यावरती गरम करून पावडर करून ठेवते, म्हणजे काय होतं, छान अशी ग्रेव्हीमध्ये मिक्स होते. जर तुम्ही अक्कीच घातलात ना, तर काय होतं, म्हणजे त्याचे धागे असतात ना, ते खाताना मध्ये मध्ये येतात, किंवा तुम्ही हातावरती चुरणी घालू शकता. तर आता हे मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत ग्रेव्हीमध्ये. मस्त सुगंध सुटलेला आहे. मसाल्यांचा जो सुगंध सुटतो ना, खरंच खूप छान वाटतं. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी.
तर 1 ग्लास भरून मी इथे पाणी घालते. थोडं कोमट करून घेतलं होतं पाणी. आता ग्रेव्ही तुम्हाला किती दाटसर हवी आहे, पातळ हवी आहे, त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालायचं आहे. आणि पाणी जास्त नाही घालायचं बरं का, कारण आपल्याला यामध्ये जे आपण पनीर वगैरे घालणार आहोत ना, ते काही जास्त आपल्याला शिजवायची गरज नसते. 2-3 मिनटं शिजवायचं, त्यामुळे पाणी जास्त घालू नका, आणि ते एकदम पातळ होईल. आता चवीनुसार घालायचं आहे मीठ, आणि थोडंसं पाव चमचा एवढा मी गरम मसाला घातलेला आहे. जास्त गरम मसाला घालायचा नाही आपल्याला, थोडंसं पाव चमचा एवढा गरम मसाला घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालते यावेळेस, आणि थोडी कोथिंबीर आपण नंतर घालूया. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण आपली भाजीची टेस्ट अजून वाढवण्यासाठी इथे मी घालते बटर. ते 1 चमचा बटर घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, किंवा बटरऐवजी तुम्हाला तूप घालायचं असेल तर तूपही तुम्ही घालू शकता. तर व्यवस्थित मिक्स करून यामध्ये घालूया काजू. आता काजूही आपल्याला जास्त शिजवायचे नाहीत, फक्त 2-3 मिनटं शिजवायचे आहे, कारण काजूचा जो कुरकुरीतपणा आहे ना, तो आपल्याला टिकून ठेवायचा आहे. त्यामुळे 2 मिनटं आपण याला शिजून घेणार आहोत. गॅस एकदम मीडियमवरती ठेवायचं आहे. 2 मिनटं शिजून घेऊया. ही भाजी झटपट का होते, कारण यामध्ये आपल्याला शिजवायचं काहीच नसतं जास्त वेळ. 5-6 मिनटामध्ये आपल्याला भाजी, म्हणजे तुम्ही ग्रेव्ही बनवून ठेवला तर पटकन तयार होईल. तर बघू शकता 2-3 मिनटं शिजवलेली आहेत. मस्त दाटसरपणा आलेला आहे ग्रेव्हीला. आता यामध्ये आपण जे पनीर घालायचं आहे. मी काय केलेलं आहे, 200 ग्रॅम पनीरचे ना असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे. आता इथे तुकडेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर असे मी चौकोनी असे तुकडे करून घेतलेले आहेत. साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आता मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आता पनीरही आपल्याला ना फक्त 2-3 मिनटं शिजवायचं आहे, कारण पनीर तुम्ही जेवढं जास्त शिजवाल ना तेवढं ते चिवट होतं. त्यामुळे कमी वेळामध्ये आपला मस्त नरम होतं पनीर आता. त्यामुळे 2 मिनटं आपण याला 2-3 मिनटं शिजवून घेऊया. गॅस एकदम मीडियमवरती ठेवून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर मस्त अशी उकळी आलेली आहे. कलरही भाजीला खूप सुंदर आहे. त्यामुळे काश्मीरी पावडर असेल ना, मिरची पावडर, तर नक्की घाला. मस्त कलर येतो भाजीला, एकदम हॉटेलसारखी आपली भाजी दिसते. तरी बघा भाजी आपली झालेली आहे तयार. फक्त 1 छोटा ग्लास मी पाणी घातलं होतं, त्यामुळे ग्रेव्ही आपली दाटसर झालेली आहे. जास्त पाणी घालायचं नाही, तर भाजीची टेस्ट बिघडते. कारण एकदम पातळ भाजी ना चवीला खरंच चांगली नाही लागत. वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, आणि गरम गरम अशी ही पनीर काजू मसाला आपला तयार झालेला आहे. या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा, आणि मला सांगायचं आहे बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. याआधी माझ्या चॅनलवर त्या पनीरच्या भाजीच्या बऱ्याच रेसिपी आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता. तर झटपट टेस्टी अशी आपली ही पनीरची भाजी रोटी, नान, पुरी, चपातीबरोबर खरंच खूप भारी लागते. तर एकदा नक्की बनवा, आणि मला सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेही मला सांगायचं आहे.